आणखी एक मोठी बातमी समोर येते। मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कोरटकरला रात्री पोटदुखीचा हा त्रास झाला, छातीत दुखू लागलं आणि त्यानंतर त्याला पहाटेच 5 वाजता इतरत्र हलवण्यात आल्याची माहिती आहे। वैद्यकीय तपासणीसाठी आता या संदर्भात त्याला हलवण्यात आल्याची माहिती आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल, नेमकं काय झालंय प्रशांत कोरटकरला? नक्कीच प्रशांत कोरटकरला जिल्हा सत्र न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गेले 2 दिवस त्याच्याकडे मध्यरात्री 4 ते 5 तास चौकशी आहे ती सुरू आहे पोलिसांकडून। आणि काल ही सगळी चौकशी सुरू असताना प्रशांत कोरटकरने आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आणि त्याच्या या तक्रारीनंतर त्याला त्याची लागलीच वैद्यकीय चाचणी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर ह्या वैद्यकीय चाचणीनंतर आता प्रशांत कोरटकर याला पुढच्या तपासासाठी अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे। खरं तर ज्या पद्धतीने हा सगळा तपास सुरू आहे 4 ते 5 तास ही सगळी चौकशी केली जाते आणि त्यामुळे काल ही सगळी चौकशी सुरू असताना प्रशांत कोरटकरने तक्रार केली की माझ्या छातीमध्ये दुखतंय। जवळपास अर्धा तास त्याची ही तक्रार सुरू होती आणि त्यानंतर ह्या सगळी त्याची तक्रार लक्षात घेता त्याची तातडीनं वैद्यकीय तपासणी जी आहे ती देखील करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। खरं तर प्रशांत कोरटकर प्रकरणावरून अजूनही शिवप्रेमींमध्ये संताप आहे। त्याचबरोबर आता प्रशांत कोरटकरच्या तब्येतीचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आता प्रशांत कोरटकरला पुढच्या तपासासाठी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। त्याचबरोबर चौकशीमध्ये ज्या पद्धतीची माहिती प्रशांत कोरटकर देतोय, आपण कुठे कुठे गेलो, कसा कसा प्रवास केला, या माहितीची सत्यता पडताळण्याचं देखील काम आहे ते कोल्हापूर पोलिसांकडून सुरू आहे। ज्या ज्या ठिकाणांची माहिती प्रशांत कोरटकरनं दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन कोल्हापूर पोलीस तपास करणार आहेत। त्याने दिलेली माहिती खरी आहे की नाही याची या संदर्भातले अपडेट्स भूषण तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।